माझ्या गोष्टीचे नाव आहे बागेतले वादळ. एकदा एक गोगलगाय तिच्या आई बाबांसोबत राहत होती. तिचं नाव होतं लिली. एकदा ती तिच्या मैत्रिणींसोबत एका बागेमध्ये खेळत होती आणि तिच्या मैत्रिणी होत्या 3 लहान मुंग्या आणि या मुंग्यांची नावे होती इना मीना सीना. एकदा की नाही खेळता खेळता त्या बागेतली झाडे खूप हळू लागली आणि झाडाची पाने सुद्धा पडू लागली. हे बघून लिली आणि इना मीना सीना खूप घाबरल्या आणि म्हणाल्या, पळा पळा पळा, लवकर पळा, आता की नाही खूप जोराचा पाऊस येईल, पळा पळा पळा. हे ऐकून लिली सुद्धा घाबरली आणि त्या इकडे तिकडे पळू लागल्या, पळा 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 पळा. मग लिली एका दगडामागे लपून बसली आणि इना मीना सीना एका वारुळामध्ये लपून बसल्या. थोड्या वेळाने आकाशातून लख्खासा प्रकाश बाहेर पडला आणि आता मात्र लिली खूपच घाबरली आणि तिने हळूच बाहेर डोकावून बघितले आणि ती मनातच म्हणाली, अरे बापरे, हे काय झालं, बाहेर तर खूप अंधार पडू लागला आहे, आता मी घरी कशी जाणार, मला तर खूप भीती वाटली आहे. हे बघून इना मीना सीना तिला म्हणाल्या, अगं लिली, तू तिकडे काय करते आहेस, जा लवकर घरी जा, तुझी घरी आई बाबा वाट बघत असतील. यावर लिली म्हणाली, अरे हो, पण मी एकटी घरी कशी जाणार, आता की नाही खूप अंधार पडू लागला आहे, मला खूप भीती वाटते. यावर इना मीना सीना म्हणाल्या, अगं लिली, थांब थांब, आपण सोबत घरी जाऊ. मग लिली आणि इना मीना सीना सोबत घरी जायला निघतात. जाता जाता वाटेत ढगांचा गडगडाट असा आवाज आला. हे बघून हे ऐकून लिली आणि इना मीना सीना खूप घाबरल्या आणि घराच्या दिशेने जोरात जोरात पळू लागल्या. पळता पळता वाटेत त्यांना एक चिवताई भेटते. चिव 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 चिव. अरे मित्रांनो, तुम्ही असे का पळता आहात, काय झालं तुम्हाला. मग इना मीना सीना आणि लिली म्हणून, अरे चिवताई, आता की नाही खूप जोराचा वारा येईल, पळ पळ, झाडे सगळी हलू लागली आहेत, आम्ही की नाही घरी पळायला लागलो आहे. मग चिवताई म्हणाली, अरे हो, बघ बघ, झाडे तर खूप हलू लागली आहे, चला चला, मी सुद्धा तुमच्यासोबत पळू लागते. मग हे ऐकून सगळे घराच्या दिशेने पळू लागतात. थोड्या वेळाने पळता पळता त्यांना पुढे एक कावळे दादा भेटतो. का 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 का. मग कावळे दादा सुद्धा त्यांना विचारतो, काय रे मित्रांनो, मी असे का पळता आहात, काय झालं तुम्हाला. मग चिवताई, इना मीना सीना आणि लिली म्हणतात, अरे अरे कावळे दादा, वर बघ, किती ढग काळे काळे झाले आणि वारा पण येतो, आता की नाही खूप जोराचा पाऊस येईल, आम्ही सगळे घराच्या दिशेने पळायला लागलो आहे, पळ पळ, तू पण चढ, पटपळ घरी चल. मग कावळे दादा म्हणतो, अरे हो, मी तर आत्ता बघितलं, आता की नाही खरंच पाऊस येईल, पळा पळा, मी सुद्धा किल्ल्यांसोबत घरी पळतो. हे बघून सगळे 4 मित्र घराच्या दिशेने जोरात जोरात पळू लागतात. चिव 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 चिव, का 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 का. थोड्या वेळाने सगळे मित्र आपापल्या घरी पोहोचतात आणि थोड्या वेळात जोरजोरात पाऊस पडू लागतो. हे सारं दृश्य लिलीची आई आणि लिली बाहेर बसून हे सारं दृश्य त्या बघत असतात आणि लिली तिच्या आईला म्हणते,
घरी येत असताना बागेची सारी झाडे हळत होती आणि झाडांची पाने सुद्धा पडली आणि वाटेत ढगांचा गडगडाट असा आवाज पण ऐकला. हे सगळं काय होतं काय? मग लिलीची आई लिहिल्यामध्ये, अगं यालाच तर वादळ म्हणतात. मग लिली पुन्हा आईला म्हणते, अगं आई तुला एक गंमत सांगू. अगं एवढा मोठं वादळ झालं आणि मी मुळी भिजलीच नाही. हे ऐकून लिली आणि लिलीची आई जोरजोरात हसू लागतात. हा 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 हा. तर मुलांनो, या गोष्टीमधून आपण काय शिकलो बरं? तर संकटकाळी मित्रांना मदत केली पाहिजे. जसं की इनामीना सिन्हा यांनी लिलीला घरी जाण्यास मदत केली, तशाच प्रकारे आपण सुद्धा